गाईज वेलकम बॅक टू आपल्या विसरलो तर काही सगळ्यांचं आपल्या चॅनलवर वापस एकदा स्वागत आहे. तर एकदम आज एकदम हिरोसारखा टकाटक रेडी होऊन निघल्यावर आम्ही मी आणि दिव्येश शेठ फिरायला. तुम्हाला एक गोष्ट जरा वेळेला दाखवत आहो. काही नाही एवढा काही खास नाही, बस आज असं आम्ही निघल्या दोघा सहज ठरवून एकदम फुरसतमध्ये. बाकी कोणी येत नाही, मग आम्ही बरं चला डायरेक्टच निघू आपण. कोणची वाट नाही बघायची, आपल्या मनाला निघायचा. त्या हिशोबाने आता तुम्हाला एक गोष्ट दाखवता. पोऱ्यानी कवरी मस्तपैकी तयारी करीत लावली निघाडी. निघाच्या टायमाला चप्पल धावायला लावले. असं झालं कुठं असतं, असं बोलले कुठं असतं असं दे. आता चला निघू आपण. काय कसा होते कसा नाही. आजी गुड मॉर्निंग. सुप्रभात. चालू येतं का तू? तुझी वाट बघत आम्ही नाही येत. जाऊन दे, कोण नाही येणार आपल्याला माहिती आहे. बाकी बाय द मॅचिंग झाले. थोडा बँडवाला वाटू बहुतेक, पण असून दे. सफेद कपडा बरा गरमीच्या. काय आहे काय ग लपत आपण उठली नाही अशी कशी. उठ जो पण शा घे गाडी चालू. मला नाही आवडत थंडी चालवायची हिंमत. उठ जा. चष्मा जे मी घेऊ का दुसरं? माझ्या एक भाईवाला आहे 11,000चा चष्मा आहे. खरंच आहे दादानी घेतले गिफ्ट. फिरसे कब तुम्हाला किती वेळा बोलले निघा तुम्ही निघत नाही. मी निघायला कधी तयार. तू काल मला बोललीच नाही. काल आपण एक शब्दान कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर रातच्या आल्यावर बोलतस. रातच्या जायचा आज ना ट्रेनला गर्दीच असतं. तुम्हाला काय तुम्हाला नाही आलं. मी किती वेळा आता बोलतो का तुला? का बोललो नाही तुला? बोललो नाही फक्त बोल तू. तुम्हाला दरवेळेस चला चला नको आज नको उद्या आणि नंतर मग क्षण मग काय जाऊन दे. मी नाही जा आता. मी नाही रविवारी तुम्हाला गर्दी म्हणजे ट्रेनच नसताना. चला जाऊन दे निघू आपण. A few moments later. आम्ही इथं आलेलो आहोत. आता नेक्स्ट स्टॉप खारघरी ना. दिव्य शेड व्हायची की ना. आमची येता वाट लागलेली आहे फार एकदम डेंजरवाली खतरनाक. असून दे ना भाई. अरे आपण मोठी शेठ माणसं नाही आहो, साधी माणसं आहो. बाकी काय आता पोचत जरा वेळ. कॅमेरा असं काय वाटतं खाली झाली येताना पाण्यापर्यंत किती गर्दी लागली. पोचलं असं आम्ही निघतच 2 जण वेगवेगळं आणले. आम्हाला एकसाथ नाही घेऊन येत. ही लांब कशा कमी मोठा मंदिर आहे हो. इथं सुरुवात बघा शकता तुम्ही. ही बिल्डिंग बी रास मोठी आहे ना. आपण जाऊन बघू आता. ही एक नंबर आहे रे, एक नंबर आहे. खतरनाक खरं दिवेश शेठ, खतरनाक आहे ना. आईला लय मोठा बनवला यो. बाबा एक नंबर रास मोठा. जेवढा लांब जाल तेवढा. जितपत माझ्या माहिती भेटले तिथपर्यंत का यो एशियातला नंबर 2 मोठा आहे. नंबर 2 वरती आहे. गोष्ट माहिती आहे. हां मी नाही कवात म्हणजे रिसर्च अख्खी करून ठेवताना मगच येतं इकडं. त्याशिवाय आता कुठं जात नाही. बघू त्याला आता. आता काल पण आलतं माझा मित्र, पण काल गर्दी भीड होती. आज गर्दी कमी आहे. त्या हिशोबाने बघायला गेलो तर.
गाईज एक नंबर मंदिर आहे. रास मोठा काय रे जाम मोठं भारी पण आहे. एक नंबर आहे. दाखरला ना मूर्त्या बनवून ना सगळं एकदम तिन्ही समोर. आपण बरोबर टायमावर आपल्याला दर्शन बी भेटला. गर्दीचा प्रश्न नाही, गर्दी नसते एवढी घरी पण दर्शन बरोबर आल्याने लगेच भेटला आम्हाला. इकडं बघू शकता कौरा भारी इकडं आहे सगळा. एक नंबर ना रे. कसं आहे आतन? हा कसं आहे आतला मला? मी आलतो म्हणजे मी आधी गेलो, इथं नाही गेलो आपण जूच्या इकडे गेलतो पहिले. म्हणजे एक्सपिरियन्स तर जाम खतरनाक एक्सपिरियन्स. एकदम असं सगळं सफेद बस जरा थंड वाटतं. ढोला ना अंगाला अख्खा थंडी भरली. आवऱ्या उन्हाचे आहे ते पण. येताना अर्धा रस्त्याने गरमी ना, आता नाही. गार्डन पण आहे म्हणजे आज चालू नाही आला रे. त्याला बिल्डिंग पण बघ ना कसल्या मोठमोठ्या बनवशील ना तू अशा. सिव्हिल इंजिनियर बाई काम जे आपल्या आमनेपाड्याचा. तर मी कोणतं तरी बघून आलो. कुठं काय माहिती. तिथं बहुतेक प्रसादाला होऊ शकतं, अजून झालेलं नाही. सध्या कधी तिकडं रांगा आहे बघ, तिकडं दिसतं हिरवा तो टेंट. प्रसादालय तिथं प्रसाद भेटतं. सगळं आपल्याला माहिती आहे दादा, असं काही टेन्शन नाही घ्यायचा. आला आता आमचं दर्शन आम्ही घेतलं. एक नंबर असा उत्तम, काय गर्दी नाही काय नाही. शेक पण आता मस्त आलेला आहे बरोबर. बरा झाला मला कंपनी. तर भूक लागली तर जाऊ जेवण काहीतरी खाऊ पिऊ. पण बरं आलं मला कंपनी. एकटा आलो असतं तर जास्त 5 रुपये काही शेअर नसता करायला भेटला. बोलबच्चन नसती आली तर बरं आला. नाही तर एकटाच येणार होतो, कोणी येत नव्हता तर. पण आलो निघून. तर आता जरा प्रसाद वगैरे घेऊ. भूक लागली आहे तशी पण. गार्डन उचका असेल इकडं. यो गार्डन इकडं. इथं संध्याकाळच्याला शो असतं पाण्याचा. संध्याकाळी इथं शो असतं पाण्याचा. काही पण बोला यार. भारी तर बनवले पुरा मार्बलचा आहे वापस अक्का. चल रे मग निघू आता. काय घरच्या रस्त्याला थोड्या वेळात. प्रसाद पण घेतलेला आहे आम्ही. दिवेश शेटची बुक मिटल आता याच्यानंच. प्रसाद खात जाऊ. एक नंबर. केसा माझी अशीच होतं कवा बी सुकली का. तुम्ही बघू शकता आम्ही एअरपोर्टला एअरपोर्ट खतरनाकवाला एअरपोर्ट आहे. एअरपोर्टचं नाव आहे खारघर एअरपोर्ट. जाऊ सर तुम्ही इकडं खाली बघत नाही कारण रेल्वेचा ट्रॅक पण आहे इथे. रेल्वेवरती एरोप्लेन उतरते इथं. रेल्वेवर एरोप्लेन. ओह माय गॉड नाही का. आम्हाला मगाशी एक माणसाने एअरपोर्टवर सोडला तर आम्ही बोलत रेल्वे ट्रॅकवर आल्या. म्हणजे स्टेशनला आलं, ट्रॅकवर नाही. उलटा व्हायचा. A few minutes later. मी इथले आलेलो आहो. काय मागे या काय माहिती. सीवूड्सला आलं इथूनच्या लगेच. या डेंजर आहे पण इथं का स्टेशनमध्ये उतरलं का डायरेक्ट मॉलमध्ये. म्हणजे मॉलमध्ये स्टेशन बनवते सगळं आपलं. इंजिनिअरिंग दिवेश शेटची सिव्हिल इंजिनियर रेल्वेमध्ये उतरले. आता पायऱ्यावरती चढता पण पायऱ्या काही खपत नाही. पण असं वाटतं येऊ विवियानापेक्षा बारका आहे. मला वाटतं मस्करी. जवरा स्टेशनच्या वरती छप्पर होता तवरा अख्खा मॉलमध्ये भरले. काय पण इथं येऊन केले काय मला काहीच समजा नाही. आल्या वाजत फिरत मला काय आता दिवेश शेटनी काय आता. दिवेश शेट पार्टी पाहिजे का. हा माझं मी शेटने शेटूस काय. चल काहीतरी घेऊन दे. समोर आईस्क्रीम आहे बघ. अफगाण नॅचरल ड्रायफ्रूट पाकिट आणि माझ्या आणि फक्त 10 रुपये घेऊन आल्या. हा सगळं बंद आहे आज. सगळं नॉनव्हेज पण आहे. काय आहे कवरा मोठा आहे बघू शकता तुम्ही तिकडं पारपर्यंत आहे. शेवटी इंजिनियर दिवेश जाधव आहे ना. तर आपल्यावर कसं टॅलेंटेड इंजिनियर असतं. लगीन झाल्यावर जे आलं पण मी लगीन नाही करत. कवरा पण बायकोवर खर्च करणार आहे. तर तुझ्या पोरांना घेऊ आपण. काही टेन्शन नाही. माझं काय बोला ना पुतण्याना जेन पुतणंच ना. हां बहुतेक हो त्यांना जेन मी नाही करत. तू बायको तेवढा खर्च नसतं करायचा. आपण त्यापेक्षा स्वतः गेम केलो. ब्लॉग बनवू
त्यांनाच मजा आहे फिरायचा मस्त इकडे तिकडे. ठेवून जे बघून घे तुझ्या पोरांसाठी रास काही बी आहे बघ इकडं. हे बघ ये मी काय फॉरेनर आहे पण काहीच काही बरोबर तर येऊ चला बाबू या बघ. फोन परला तर डायरेक्ट 2 तुकडं गरम होतं इथं. इथे एसीची हवा नाही. फोटो तुझा भारी आहे पण मी काराच नाही वैताग आले. दिवस शेट जसं ट्रीट देत नाही तसं याला काहीच नाही. ते जरी खायला घालायला पाहिजे यांनी. फोन करला म्हणजे बाई तसं टच झालता. यो आमचा फेवरेट सेक्शन आहे. हे बघल्यावर कोणलं आठवण येणार आहे मला सगळ्यात चांगला माहिती आहे. मला तो वरचावाला पाहिजे. ड्रीम कम ट्रू ड्रीम कम ट्रू. 2300 आहे तो. असू दे ना बाई भारी आहे पण ये लू अरे लूला परली हो बी. ड्रीम कम ट्रू वाला आहे रे यार. कोणीतरी घेऊन या यार मला ही गाडी नको. काय आईला दिव्य शेट कॅशिओवाला वाजा ना. या काय अरे तसं नाही खोलून कसं असते बाबा मी नाही हातलं काही झालं तर तुझी जिम्मेदारी. सगळा भारी आहे रे. नाही बनायचा. मी त्याचा केला खेळता मजा येते यार. असं बारीक पोरांचं म्हणजे बारीक पोरांचं नाही पण असं बावलं बघल्यावर सॅटिस्फॅक्शन येते. अरे मी लगीन नाही करणार तू माझ्या बायकोच्या ना पोरांच्या मागे कला लागले. साड्या घ्यायला सांगतं मी काय करू साड्या घेऊन. त्यांची ते बघतील सासूरवाडीवाली भले पण मी लगीन नाही करतो. सासूरवाडी कुठे आली काही बी बरोबर तर याच्या मागं येरा आली यो. झूठ बोलो बार बार झूठ बोलो. हा चालवले गेमी केला आता यांनी बघू कवऱ्या गेमी केलो तो म्हणा. कालू आणलो यार गाईज लाईट नाही म्हणून. नाही तर मी ऑलवेज गोरा असतो. तुम्हाला माहिती आहे माझ्यासारख्या चिकना बोऱ्या नाही. चल कॅफे आता बोललो ना लाईट असल्यावर मी गोरा दिसता. असा गोरा नाही दिसत. आता इथं दिव्य शेटने आणले आम्हाला. पास जाऊ दे पण भाई सास मजा तर आहे रे. या असं असते तिकडं आहे काहीतरी खेळा बिलाला. मी या गेम जाम जिंकलो. या अक्षा जाम जिंकल्या बाबू मजा आहे ना. देशीत तू केलं होतं का. तू केलं चल. 12 seconds later. सगळं फिरून बिरून आल्या होता आम्ही तर बसल्या ट्रेनची वाट बघत. म्हणजे सॉरी एअरपोर्ट बघू शकता. कोणता एअरपोर्ट आहे हो. सीवूड्स एअरपोर्ट. इथंशी मल्टिपल फास्ट एअरलाईन चालतात नाही बघा अशा. हे जमिनीवरून सुसाट धावत जातात मग आकाशात उडून वापस जमिनीवर येतात. बरोबर का नाही. क्या बात है सर क्या बात है. काही नाही आता बराच पाय दुखवला आम्ही इकडे तिकडे चालत फिरत. भाई पण एक या मस्त सगळं ऑर्गनाइज्ड आहे इकडच्या एरियामध्ये एकदम ऑर्गनाइज. आणि आपली इकडे कल्याणला क्यूट सूट. हे तर प्रत्येक स्टेशन मोठा. प्रत्येक भले 2 ट्रेन आहेत तरी बी मोठं. काय चालली याचा काय चालले रे स्टोऱ्या. हे जाऊ दे माझा अवतार म्हणजे काय झालं ना मेन म्हणजे मला कालवा आणलो ना मी ऑइल आला चेहऱ्यावर त्याच्या मुलाने तर मग मी हिरोच असाच विषय असतं. काहीच पोचले आवरे ऊन बाबा परले नुसती गरमी. चला तर गाडी घेतली शेटनी. कारशील ना खेचू का लावू का. चला इथले आता निघू ना काहीतरी जेवण बिवण करू ना मग घरी जाऊ. फिट गरमी आहे फिट गरमी काय सांगू आता तुम्हाला. तिकडं बरा थंडा होता इकडं आल्याच गरमी झाली पक्की. आता आम्हाला दिव्य शेटने आणली तर हॉटेलमध्ये जेवायला. शेती पैसे तू भरणारच ना. काय काय मागवले मग. पनीर चिली ना काय मागवलं तसं. पनीर तर लबाबदार ना. पनीर चिली ना रोट्या मागवल्या ना बहिणी काम 25 रोज आहे पक्का. काय मंगळ सांगू का.
सांगला ना मम्मीने. ओके फायनली गाईच पोचलू घरा. पार पार अवतार झाले. दार उघड बे दार उघड. कोण आले बघ. दार उघड बे दार उघड. कोण आले बघ. कनिक जाधव व्लॉग्स. दार उघड बे दार उघड. दार उघड बे दार उघड. कोण आले बघ. झोप आले मला. चल मला बी झोप आले गाईच. आपला व्लॉग एवढाच. तुम्हाला व्लॉग पटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी पण झोपता, मला क्लासला बी जायचं आहे. तर बाय बाय.